इथे मुंबईचा वक्रतुंड बसतो आणि समोरच बसतो मुंबईचा एकटा राजा। काय मुंबईचा एकदंत। धारावीचा सुका करताच इथे। गणपती बाप्पा हे बघा कसे ब्लॉगिंग करतात आहे, छत्री वत्री पकडून पावसात भिजायचं ते नाही। हे बघा ही छोटी गल्ली आहे आणि या छोटीसा गल्लीवरना केवढा मोठा गणपती आतमध्ये। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेज ज्योती ब्लॉग्स मध्ये। आणि मित्रांनो आता आपण चाललोय धारावीला आणि हे बघा काय आहे, पाऊस सगळा चालू आहे, आम्ही भिजलोय, कुठे छत्री पकडली, मी रेनकोट घातलोय। आता कसं शूट करणार काय करणार माहिती नाही, पण तुम्हाला हे सगळं दर्शन आहे ना, आम्ही धारावीचे जे गणपती ना ते सगळं तुम्हाला दर्शन देणार आहे। तर तुम्ही आहे ना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट फक्त एवढी करा, गणपती बाप्पा मोरया। चला आता आपण आलो आहे इथे मुंबईचा वक्रतुंड बसतो आणि समोरच बसतो मुंबईचा एकटा राजा आणि इथे बसतो मुंबईचा एकदंत समोर। तर ते आपण हे तिन्ही गणपती ना इथले कव्हर करणार आहे। पहिला आपण मुंबईचा वक्रतुंड करूया, किती मोठं मंडप आहे बघा ह्याचं पण आणि मुंबईच्या एकट्या राजाचा पण। तर पहिला आपण इथे जाऊया मग तिकडे जाऊया। चला आता आपण बघितला मुंबईचा वक्रतुंड आणि आता बघूया मुंबईचा एकटा राजा। मित्रांनो आता आपण आलोय मुंबईचा एकटा राजा। इथे धारावी लेबर कॅम्प मध्ये हा गणपती बसतो आणि खूप मोठी मूर्ती आहे। ही मूर्ती आहे ना परळ वर्कशॉप मधून निघालेली होती आणि आता आपण त्याचं दर्शन घेऊया। चला आता आपण बघितला मुंबईचा एकटा राजा। खूप सुंदर मूर्ती अशी इकडे आपल्याला बघायला मिळाली, आपण दर्शन घेतलंय आणि आता जाऊन आपण जाऊया मुंबईचा एकदंत आहे समोर आहे, तिथे आहे तिकडे हे तिन्ही चारही गणपती आहे ना तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे। तर आपण पहिलं तिकडे जाऊन दर्शन घेऊया। मित्रांनो आता आपण तिकडे बघितला मुंबईचा एकटा राजा आणि मुंबईचा वक्रतुंड आणि हे बघा इथे आहे मुंबईचा एकदंत। हे सगळे बाजूबाजूलाच आहे इकडे आणि आता आपण आहे ना आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया।
चला आता आपण आलो आहे ना पुढे आलो आणि इथे श्री गणेश मित्र मंडळ आहे आणि यांचं 38वा वर्ष आहे आणि इथे पण बघा किती मस्त अशी सुंदर अशी खूप मोठी मूर्ती आपल्याला बघायला मिळते। आता आपण बघितलं होतं तिकडे बघितलं होतं आणि हे बघा आता इकडे पुढे अजून एक मस्त मोठी मूर्ती आहे, पण ही कोणती आहे मला माहिती नाही। जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला। मित्रांनो आता आपण आलो आहे धारावीचा सुका करताच्या इथे इकडनं आलो आणि पाऊस बघा काय आज आहे, खूप जास्तच पाऊस आहे। गणपतीला दर्शन करायला आलोय आपण आणि हे बघा आता आपल्या समोरच आहे धारावीचा सुका करता, किती मस्त मूर्ती आहे ही आणि आपण याचं आगमन पण कव्हर केलं होतं। चला आता मित्रांनो आता आपण सुका करता करून पुढे आलेलो आहे आणि आता आपल्या समोरच आहे धारावीचा गजवक्र आहे बघा, किती मस्त सुंदर मूर्ती आहे। आता आपण त्याचं दर्शन घेऊया पुढे जाऊन। चला आता आपण पुढे आलोय, अशा गल्लीतून यायला लागतं आणि आपल्या समोरच आहे ना धारावीचा वरदविनायक आहे बघा, किती सुंदर अशी मूर्ती आहे ही। आता आपण आतमधून दर्शन घेऊया। मित्रांनो आता आपण बघितला धारावीचा वरदविनायक आणि बाजूलाच आहे ना इथे धारावीचा सम्राट आहे। हे दोन्ही गणपती बाजूबाजूलाच आहे आणि इथे आहे ना एवढा पाऊस पडताना बापरे आज विचारून सोय नाही, तरी पण आम्ही कसं शूट करतोय। तर एक सबस्क्राईब तर झाला पाहिजे आणि एक लाईक बप्पासाठी झाला पाहिजे। आता पुढे जाऊया आपण। त्याला पाऊस चालू आहे आणि आपण आहे धारावीच्या सम्राटच्या इथे आणि आपला एक सबस्क्रायबर आता इकडे मिळाला। दादा नाव काय तुझं? माझं नाव मोहित आहे। तर कुठून आलास तू? मी बेळगाव कर्नाटक। बेळगाव कर्नाटक वरून हा धारावी मधले आपल्या मुंबई मधले गणपती बघायला आलेला आहे, म्हणजे बघा किती लोकांमध्ये उत्साह आहे। तर आता आपण एकदा बोला गणपती बाप्पा मोरया। चला आता आपण बघितला होता तो धारावीचा वरदविनायक होता आणि आता आपण बघतोय ना धारावीचा सम्राट आहे। ह्या गल्लीतून येतो एवढा मोठा गणपती। मी तुम्हाला आता गल्ली दाखवू नाही शकत आहे कारण का खूप पाऊस आहे, तर मोबाईल वगैरे भिजतं। तर मी तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन इथे देतोय बघा, किती मोठा असा गणपती आहे।
आपण त्या बाजूला होतो, धारावीला सुका करता वगैरे बसतो. आणि आता आहे ना आपण हा बघा, हा जो सर्व हायवेला रोड जातो ना तिकडे आहे. आणि इथे बसतो, हा धारावी खाडीचा राजा आहे बघा. गणपती बाप्पा. हे बघा कसे ब्लॉगिंग करतात आहे, छत्री वत्री पकडून पावसात भिजायचं ते नाही, ब्लॉगिंग करतात आहे. हे बघा आता आपण बघितला तिकडे खाडीचा राजा बघितला. आणि इथे आहे हा बघा, तो कोणचा गणपती आहे? धारावी पिंपळचा राजा. अच्छा बघा, धारावी पिंपळचा राजा आहे बघा. हा सगळे लाईनीतच इथे गणपती बसतो. आणि पुढे पण तिकडे गणपती बाप्पा आहे. हे बघा आता आपण आहे ना ते दोन्ही लाईनीत गणपती बघितले. आणि आता आहे ना, आता आपल्या समोरच आहे हे बघा, धारावीचा महासम्राट. मस्त भव्य अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. चला आता आपण यांचं दर्शन करू. हे बघा आता आपण इकडला बघितला मुंबईचा महासम्राट. आणि आता आपल्या समोरच आहे मुंबईचा महावीर. सुंदर आणि युनिक अशी मूर्ती इथे यांनी बसवलेली आहे. तर आता आपण याचं दर्शन घेऊया. मित्रांनो आता आपण आलोय ना धारावीचा श्रीपती बसतो ना तिथे आलोय. आणि इथे ना मी दरवर्षी येतो, कारण का इथे आहे ना ही बघा, ही छोटी गल्ली आहे. आणि या छोटीसा गल्लीमधनं केवढा मोठा गणपती आतमध्ये जातो बघा. पहिला मी तुम्हाला गल्ली दाखवतो. हे बघा, तुम्ही पण ही गल्ली बघून घ्या आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती बघा. मग तुम्हाला समजेल की हा गणपती बाप्पा इथे कसा आणत असतील. हे बघा, हे बघा, हा गणपती बाप्पा आहे. मस्त युनिक मूर्ती अशी. आणि बघा ही गल्ली आहे, या गल्लीमधनं हा गणपती बाप्पा येतोय बघा. तर आता आपण दर्शन घेऊया एक बाप्पाचं.